करविली तैसी केली कटकट, वाकडे ते नीट देव जाणे. कोण्या कारणे हे झालेसे निर्माण, देवाचे कारण देव जाणे. हे कशासाठी निर्माण झालं, काय निर्माण झालं, कशासाठी, काय याचा उपयोग, काय याचा फायदा, काही कोणाशी घेणं देणं नाही. फक्त एवढंच माहिती आहे की एक देवीची स्तुती आहे, एक देवीची स्तुती आहे. काय स्तुती आहे? आईगिरी. कोणती आहे? आईगिरी. गिरी म्हणजे पर्वत. की हा जो पर्वत आहे, हा पर्वत कोणासाठी उभा राहिला? हा जो पर्वत आहे हा कोणासाठी उभा राहिला ते स्तोत्रात सांगितलंय. आईगिरी नंदिनी. त्या नंदिनीसाठी हा पर्वत उभा राहिलेला आहे. कारण की स्त्री इच्छा, राग इच्छा, बाल इच्छा, म्हणजे हे जे हट्ट आहेत, स्त्री हट्ट, बाल हट्ट, राज हट्ट, त्याच्यातला हा एक हट्ट आहे. पण हा सुद्धा एक हट्ट काही साधा सुद्धा नाहीये की त्या नुसतं निमित्त आहे, नुसतं निमित्त आहे 16 सोमवार. पण त्याचा पाठीमाग अनेक मन या ठिकाणी जोडली गेलेली आहेत. तर या ठिकाणी विद्याधर बाळाराम पाटील व बाळा महाराजांनी या ठिकाणी सांगतेचं कलेचं कीर्तन केलं. हे सुद्धा अगदी सुंदर असं उत्कृष्ट या ठिकाणी कीर्तन केलेलं आहे. ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला. बघा, पैसा कोणाकडे नाहीये, कोणाकडे नाहीये, सगळ्यांकडे. पण एखादा माणूस जर आजारी पडला, आजारी पडल्यानंतर त्याला डॉक्टर असं म्हणतायत, त्यांच्या परिवाराला असं म्हणतात की याला रक्त द्यावं लागेल, ब्लड द्यावं लागेल. बरोबर आहे? मग ते परिवारवाले काय करतात? त्या रक्ताची, त्या ब्लडची व्यवस्था करतात. मग ह्या जो आजारी पेशंट आहे, तो आजारी जो पेशंट आहे त्याचा ग्रुपचं जे असेल तेच रक्त त्याला द्यावं लागेल का दुसरं चालेल? कोणाचंही दुसऱ्याचं दिलं तर चालेल का? नाही. म्हणजे जो आजारी आहे त्या आजारी माणसाचा जो ग्रुप आहे त्याच ग्रुपचं रक्त त्याला द्यावं लागेल, अन्यथा दुसऱ्याचं देऊन चालणार नाही. तद्वत शिवपुराण म्हणा, भागवत पुराण म्हणा, कथा कीर्तन म्हणा, प्रवचन म्हणा, याच्यासाठी हे कार्य उभं केल्यानंतर याला लागणारा जो खर्च आहे, याला लागणारा जो द्रव्य आहे, हे सुद्धा तो देव त्याच्याच ग्रुपचा असेल तरच घेतो, अन्यथा दुसऱ्याचं तो घेत नाही. जसं रक्त त्याच्याच ग्रुपचं त्याला चालतं. म्हणून या ठिकाणी द्रव्यानं हरती व्याधी, पैशानं व्याधी हरते, वृक्षानं सावली मिळते. परोपकाराय ओगंत वृक्षा, परोपकाराय वहंतु नद्या. ह्या ज्या नद्या वाहत आहेत हे जे वृक्ष आहे, अशा उन्हाळ्याच्या वेळेला माणूस वृक्षाची सावली शोधतो का नाही? मग असं समजा कोणी म्हणलं की 7 दिवस मला सावलीत भेटायला